गाणं काय लागलंय मस्त. आत्या आत्या काय आहे? किती जुनं गाणं आहे, जरा नवीन लावा ना. उडतं गाणं उडतं. झिंगाट लावता का? झिंगाट झिंगाट. अगो हो ग, मला आवडतं ते गाणं. थांब 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 बघते. हा लागतंय का झिंगाट? अगो बाई लागलं. वा वा वा, मजा येते बाबा. अगं कमू, काय पिकनिकला चाललोय का आपण? हा, पिकनिकला चाललोय का गाणी लावायला? थोबाड बंद केली नाही ना तुम्ही दोघींनी तर तुमची रेकॉर्ड बनवून कचऱ्याच्या पेटीत टाकीन. अगं आता गाडी टेप आहे, तिकडे पोचायला काय माहित किती वेळ लागतो, म्हणून लावलं ग गाणं. गप्पे, डोकं खाऊ नको माझं. कामिनी, डान्स बारच्या दुनियेत आलेली बारबाला. प्रतापला कामिनी तिथेच भेटली. तिला तो घरी घेऊन आला आणि मग प्रतापच्या आयुष्याचा ती एक भाग झाली. पण तुमची ओळख कधी झाली? त्या आधीची गोष्ट आहे. ज्या बारमध्ये ती काम करत होते ना, त्या बारमध्ये आम्ही एकदा रेड टाकली होती. आमच्यात खूप भांडणं झाली होती. ती आमची पहिली ओळख. पण कामिनी बोलत असलेली एक गोष्ट मात्र खरी होती की ती आपल्या कामात इमानदार होती. ती त्या धंद्यात असून सुद्धा तिने कधीही कुणाला हात लावू दिला नव्हता. तेव्हाची कामिनी अशी नव्हती. कुणाला धमकी द्यायची नाही, राग वगैरे तर खूप लांबच राहिला. कामिनी आयुष्यात आल्यावर प्रतापची गाडी रुळावर यायला लागली. त्यानंतर आम्ही भेटलो होतो तेव्हा प्रताप वॉन्टेड झाला होता. त्याच घरातल्या माणसाने कुणीतरी प्रतापची टीप दिली होती. त्यानंतर मी त्याला भेटलो. त्याला सांगितलं की बाबा तुझ्या एन्काउंटरची ऑर्डर निघाली आहे. तेव्हा मुकाट्याने पोलिसाच्या स्वाधीन होतो. पण तो माझं सुद्धा ऐकायला तयार नव्हता. मी त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो ऐकतच नव्हता. त्याला वाचवायला जाणार त्याआधीच तो टेकडीवरून खाली कोसळला. सौरभ, यानंतर कामिनीने तुम्हाला सांभाळलं. पण मी जे त्याला समजायचं होतं ते मी कामिनीला नाही समजू शकलो, कारण त्यावेळेस खूप उशीर झाला होता. प्रतापच्या अपघातानंतर कामिनी सगळ्या पोलिसांचा द्वेष करू लागली होती आणि तिच्यासाठी मी तिच्या नवऱ्याला टेकडीवरून ढकलणारा शत्रू ठरलो. त्यानंतर तिने मला खूप शोधायचा प्रयत्न केला असता. पण म्हणतात की प्रताप कोमात जायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हनुमंतला कोणी हात लावायचा नाही. आणि अजूनही ती कामिनी हा शब्द पाळते. पण आज माझ्या मनात खंत आहे की त्या दिवशी मी प्रतापला वाचू शकलो असतो तर आज प्रतापची ही अवस्था झाली नसती. प्रताप, माझ्यामुळे तू या खुर्चीवर आहेस. कोमात जाताना सुद्धा तू आपली मैत्री निभावली. बाबा, सौरभ, बरेच दिवस हे ओझं मनावर घेऊन फिरत होतो. आज मोकळ झाल्यासारखं वाटतंय. पण आता तुम्ही मला काय शिक्षा द्यायची असेल तर द्या, मी भोगायला तयार आहे. बाबा, मी काय शिक्षा देणार तुम्हाला? उलट मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. आज तुमच्यामुळे माझे बाबा सुरक्षित तरी आहेत. आणि जे काय झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. बाबा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. हो, माझ्या बाबांनी कधीच तुम्हाला माफ केलं नाही, ते इतके शांत ते कधीच बसले नसते. कस्तुरी, आज बाबांमुळे आपल्या बाबांच्या डोळ्यात पाणी. बाबा, आज पहिल्यांदा बाबांच्या डोळ्यात पाणी आलंय.
तेही तुमच्यामुळे. प्रताप, लवकर बरा हो आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. बऱ्याच गोष्टी बोलायच्या. सौरभ, आपल्याला खूप उशीर झालाय रे. कस्तुरी, टेन्शन घेऊ नकोस. कुठं गेला होतात? अगं असं काय विचारतेस? जाताना सांगून गेलो ना, आम्ही देवळात जाऊन आलो. जगातल्या कुठल्या देवळात गेला होता तुम्ही? कारण 7-8 मंदिरं तर मी ढुंडाळून आले. तू आमच्या मागे का आली होतीस? बाईच्या जीवाला धोका आहे हे हिला माहित नाही हे मी समजू शकते, पण तुला पण माहित नाही याचं आश्चर्य वाटतंय बर का सौरभ. काय झालं असतं बाईला तर? फोन का उचलत नव्हतास? भीती नाही वाटणार आम्हाला? अगं काय झालं, ऍक्च्युली फोन तिकडे न्यायला अलाउड नाहीये. आम्ही आमचे फोन गाडीतच ठेवून गेलो होतो, त्यामुळे कळलंच नाही तुझा फोन कधी येऊन गेला. हो की नाही कस्तुरी? तू जे काय वागतोयस ना सौरभ, ते काय मला पटत नाही बाबा. काय स्वतःच्या मनासारखं वागतोय, स्वतःला वाटेल तसे निर्णय घेतोय, हे सगळं मान्य आहे, पण भाईच्या जीवाच्या बाबतीत हलगर्जीपणा. पण आता आलेत ना सुखरूप. तुला परिस्थितीची जाणीव. मम्मी, बाबांना आतमध्ये तरी घेऊन जाऊ दे. का सगळी चौकशी इकडेच करणार आहेस तू? आधी मला कळलं पाहिजे त्यांना तू कुठल्या देवळात घेऊन गेला होतास ते. आधी बाबांना खोलीत जाऊ दे, आराम करू दे. कस्तुरी, तू बाबांना आत घेऊन जा, मी तुला सगळं सांगतो. मग नीट घेऊन जा ग. बोल, काय विचारायचंय तुला? मगाशी विचारलं की कुठल्या देवळात घेऊन गेला होतास, तेवढं फक्त सांग. बाबांना देवळातच घेऊन गेलो होतो. म्हणजे तसं देवळी म्हणता येणार नाही खरं तर, कारण तिकडेच पुढे ट्रीटमेंटही होते. आज एक अशी गोष्ट घडली मम्मी बाबांबरोबर जी याच्या आधी कधीच घडली नव्हती. त्यांच्या मेंदूला चालना मिळाली, त्यांच्या मनात भावना निर्माण झाल्या आणि ते रडले. कदाचित त्यांना जुन्या आठवणी. मम्मी, तुलाही जुन्या गोष्टी आठवत असतील असं? मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. भाईला तू कुठल्या देवळात घेऊन गेला होतास ते मी नाही सांगू शकत. काय लई मोठं गुपित आहे? नाही, गुपित नाहीये. तिकडे फक्त ज्यांची ट्रीटमेंट होते ना त्यांनाच जायला अलाउड. एक मोठी प्रोसिजर आहे. पुढच्या वेळेला जेव्हा ट्रीटमेंटला घेऊन जाशील ना तेव्हा मला सुद्धा घेऊन जा. मला बघायची अशी कुठली ट्रीटमेंट आहे ती. त्याची गरज पडेल असं वाटत. काय म्हणालास? नाही, काय काय तू माझ्यापासून काय लपवतोयस का? मी जे काय करतोय बाबांच्या चांगल्यासाठीच करतोय मम्मी. आणि ह्या गोष्टी मी तुझ्यापासून लपवल्या नाही आणि लपवणारही नाही. मला कसं कळणार? काय 24 तास पाळ ठेवून असते का काय तुमच्यावर? आता शिवादादा असते तर त्यांनी सांगितलं असतं तुला. नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्यासमोर, त्याचं कळलं का? तुला एक विचारू का? काय काय विचारायचं होतं सांग ना. नाही, काही नाही, नंतर कधीतरी विचारेन. अरे काहीतरी विचारायचंय ना तुला, विचार ना मग. कशाबद्दल काय विचारायचंय? वेळ आली की सांगेन मम्मी. बाबा, आज पहिल्यांदा मला तुमची अशी ओळख कळली की ज्याने मला कळलं की तुम्ही खरं तर किती मोठे माणूस होतात.
खूप अभिमान वाटतो की मी तुमची सून आहे आणि मी या घरातच लग्न करून आले. बाबा, मी तुम्हाला शब्द देते, मी या घराची ओळख नक्की बदलून दाखवेन. कारण या घराला ज्या भाईंच्या नावाने ओळखतात ना, ते कुणीतरी वेगळेच होते आणि तुम्ही कुणीतरी वेगळे आहात. आणि कोमातून बाहेर पडल्यानंतरही कुणीतरी वेगळेच असाल याची खात्री आहे मला. माझा विश्वास सांगतोय मला. बाबा, तुम्हाला माहितीये, याआधी मैत्रीसाठी माणसं काय काय करतात हे फक्त फिल्म्समध्ये पाहिलं होतं मी. पण माझ्या बाबांच्यात आणि माझ्या सासऱ्यांमध्ये एवढी घट्ट मैत्री असेल असं कधीच वाटलं नव्हतं. या सगळ्यामुळे आता असं वाटतंय ना की तुमची ही भेट जरा आधीच घडवून द्यायला हवी होती. बाबा, आज माझे बरेच गैरसमज दूर झालेत. आणि फक्त तुमच्या बाबतीतलं नाही तर मम्मींच्या बाबतीतले सुद्धा. एखादी स्त्री परिस्थिती आल्यानंतर काय करू शकते हे त्यांनी दाखवून दिले. गेल्या काही वर्षात त्यांनी किती काय काय भोगलं. एवढ्या सगळ्या संकटांवर मात करून त्यांनी सौरभला मोठं केलं, डॉक्टर बनवलं. या सगळ्याला खूप हिंमत लागते. बाबा, आता यापुढे सगळं छान होणार आहे. फक्त तुम्ही लवकर बरे व्हा. बाबा, मला माहितीये तुम्हाला सुद्धा खूप बोलायचंय. तुमच्या डोळ्यातून येणारे अश्रूच सांगतात. पण बाबा, अजून काहीच दिवस. तुम्ही लवकर बरे व्हा, मग तुम्ही स्वतः बाबांशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारू शकाल. पण कामिनी बोलत असलेली एक गोष्ट मात्र खरी होती की ती आपल्या कामात इमानदार होती. ती त्या धंद्यात असून सुद्धा तिने कधीही कुणाला हात लावू दिला नव्हता. तेव्हाची कामिनी अशी नव्हती, कुणाला धमकी द्यायची नाही, राग वगैरे तर खूप लांबच राहिला. कामिनी आयुष्यात आल्यावर प्रतापची गाडी रुळावर यायला लागली. सौरभ, काय रे, काय झालं? मम्मी तुला काही? नाही नाही नाही, अगं आनंदाश्रू येते. तुझ्या बाबांनी मम्मीबद्दल जे काही सांगितलं ना, त्यानंतर एवढे प्रश्न पडतायत मला, कळतच नाही. देवाचे आभार मानू का मला जे प्रश्न पडतायत त्यांचा विचार करू. गोंधळून गेलोय का मी? सौरभ, बाप्पा जेव्हा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमधून, माणसांमधून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो ना, तेव्हा गोंधळून जाणं साहजिक आहे. आणि तू नको काळजी करूस, आपल्याला हळूहळू आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तसंच होऊ दे. तसंच होईल. आता आजच बघ ना, आपण बाबांना घेऊन देवळात जाणार होतो, पण तुझ्या डोक्यात विचार आला आणि आपण बाबांना घेऊन माझ्या घरी गेलो. त्याचा परिणाम आपण बघतोच आहोत. आपल्याला माहिती होतं बाबांना तिथे घेऊन गेलो तर त्यांना त्रास होईल, पण तरीही आपण नेलं. कस्तुरी, तिथे सुद्धा मला जाणवलं. सौरभ, पण तो त्रास नाहीये. बाबांमध्ये एवढ्या गोष्टी साठून राहिल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना घुसमटल्यासारखं व्हायचं. अरे, पण आज फायनली ते व्यक्त झाले. तू बघ, मला खात्री आहे या गोष्टीचा बाबांना कोमातून बाहेर येण्यासाठी एवढा उपयोग होणार आहे ना. तू बघ. नक्कीच होणार आहे. पण मला अजूनही विश्वास बसत नाहीये ग कस्तुरी. म्हणजे माझी मम्मी, आपली मम्मी ही आधी अशी होती. आता बघ ना, तुला सुद्धा अंधाराची भीती होतीच ना.
कारण तुला सतत असं वाटायचं की कोणीतरी तुझ्यावर हल्ला करेल, तू गुदमरून जाशील, म्हणून तू डिफेन्सिव्ह व्हायचास. बाबा कोमात गेल्यानंतर मम्मींचं सुद्धा असंच झालं असेल ना. त्यांना आधार द्यायला कोणीच नव्हतं. बाबांकडे लक्ष द्यायचं होतं, तुला मोठं करायचं होतं. आणि हे सगळं करत असताना जग त्यांच्याकडे डॉनची बायको म्हणून बघत होतं. तुमच्या संरक्षणासाठी त्यांना काही पावलं उचलावीच लागली असणार ना. या सगळ्या गोष्टी सहन करताना संसार करणं सोपं गेलं नसेल ग तिला. अर्थात नव्हती. त्यांचा भूतकाळ माझ्यासाठी खूप धक्कादायक होता. पण तुमच्या सगळ्यांसाठी त्यांनी जे केलंय ना ते खरंच कौतुकास्पद आहे. सौरभ, अरे नको वाईट वाटून घेऊस. त्यांनी या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. नाही, मला वाईट नाही वाटत आहे, पण धक्का बसलाय. मी विचार करतोय की ती कोण व्यक्ती होती आमच्या घरात जी आमच्या जीवावर उठली होती आणि जिच्यामुळे आज आपल्याला हे सगळं भोगावं लागतंय. कळेल, ते पण लवकरच कळेल. मी एकदा याविषयी मम्मीशी. नाही, नको, आत्ता नको. त्यांनी या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या कारण त्यांना असं वाटत होतं की तुला वाईट वाटेल. आणि तू आता जर अचानक जाऊन त्यांना हे सगळं सांगितलंस तर त्यांना सुद्धा वाईट वाटू शकतं ना. त्यापेक्षा आपण त्यांना जरा वेळ देऊया. त्या स्वतःहून येऊन आपल्याला हे सगळं सांगतील. तुला माहिती, मला ना आता मम्मीला जाऊन अशी घट्ट मिठी मारावीशी वाटते. किती सहन केलं ग तिने माझ्यासाठी, बाबांसाठी. आयुष्यभर या घरासाठी मेहनत करत राहिली. सौरभ, मला सुद्धा असंच वाटतं रे. मम्मीने खूप भोगलंय. आता फक्त समाधानाने आणि हक्काने त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर सोपवून स्वतःसाठी जगलं पाहिजे. कस्तुरी, पण ती व्यक्ती कोण होती हे मी शोधून राहणार. काय करते ग सपना? मम्मीसाठी चहा बनवते. वाईट वाटतं ग. कशाबद्दल? नाही म्हणजे आपण कुणासाठी तरी खूप झटतो, तो सांगेल तसं वागतो, पडेल ते काम करतो आणि तरी त्या व्यक्तीने आपली किंमत नाही ठेवली तर वाईट वाटणारच ना ग. कोणाबद्दल बोलताय तुम्ही आत्या? कमून तुझ्याबद्दल. नाही म्हणजे कमू तुला इथं घेऊन आली आणि तुला काय म्हणाली का तुला या सगळ्यांवर नजर ठेवायची, लक्ष ठेवायचे. आणि आता काय करते तू? ए अशी घरकाम. म्हणजे आधी काहीतरी वेगळं सांगितलं मग तुलाच आता कामाला झुंपलंय इथे. तुला वाईट नाही वाटत का ग कमू तुला असं वागवते? पण पर्याय नाही ना. काही गोष्टीच तशा घडल्यात की मला हे सगळं ऐकावंच लागणार आहे. काय त्या गोष्टी ज्याच्यामुळे तुला असं राहावं लागतं? हं? मला सांग, म्हणजे काय मी तुला मदत करीन ना. नाही नको, मी माझं कामच करीन. जाऊ दे. अशीच कामं करत राहणार आणि मग एके दिवशी गरज संपली की ती बाया कामावरनं काढून टाकणार. मला काय म्हणायचंय, तुझ्या आयुष्याचा काही विचार केलाय का नाही तू? अगं किती दिवस अशी मम्मीची हाडतूड 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 सहन करणार आहे तू. म्हणजे कसं आहे सपना, आपण दोघी मिळून एक झालो ना तर आपण खूप काही करू शकतो. म्हणजे आता बघ कसं आहे, आपण दोघी आहोत म्हणून ती कमू त्या कस्तुरीला असं वागवू शकते का नाही? आ ती आपल्याला सांगते त्या कस्तुरीला असं वागवा तसं वागवा. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवूनच चालवते ना ती. तिला एकटीला जमणार आहे का ते? मग कसं केलं पाहिजे तिनं? आपल्याला दोघींना जपलं पाहिजे. हे तर उलटच चाललंय बाई. काय वचा वचा करते आपल्यावर, काळजी तर घेतच नाही आपली. म्हणजे मला नाही समजत. आपल्या दोघींना आता एक व्हावं लागेल आणि आपली ताकद दाखवावी लागेल.